देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे सध्या वाहनधारकांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे। एका बाजूला वाहनधारक गाडी खराब होणं आणि मायलेजला फटका बसत असल्याच्या तक्रारी करत आहेत, तेच दुसरीकडे असे दावे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत। तर कुठे राजकीय नेते मंडळी वेगळेच दावे करत आहेत। अशा वेळी देशात पहिल्यांदाच E20 म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाडीचं इंजिन खराब झाल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आणि याच ग्राहकाच्या बाजूने ग्राहक न्यायालयानं आता ऐतिहासिक निकाल दिलाय। इतकंच नव्हे तर या ग्राहकाला नुकसान भरपाई देखील कंपनीला द्यावी लागलीय। ग्राहकाने नेमके काय आरोप केले, कंपनीचे काय दावे होते आणि त्यावरती न्यायालयानं काय निरीक्षण नोंदवलंय, याबद्दलच सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। तर हे प्रकरण आहे छत्तीसगडच्या रायपूर मधलं। इथल्या एका वाहनधारकानं ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली होती। ग्राहकाच्या तक्रारीनुसार पेट्रोल पंपावरून गाडीमध्ये E20 मिश्रित पेट्रोल म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल जे आहे ते भरल्यानंतर काही दिवसातच गाडी वारंवार बंद पडू लागली। गाडीचं जे मायलेज होतं ते देखील घटलं आणि परफॉर्मन्स खालवला। इंजिनचं मिसफायरिंग होऊ लागलं आणि मायलेज कमालीचं घटलं। अशा सगळ्या अडचणी येऊ लागल्या। यासाठी अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये वारंवार दुरुस्ती करून देखील हा बिघाड काही थांबला नाही। अखेर ग्राहकाला इंजिन दुरुस्तीसाठी स्वतःच्या खिशातून मोठी रक्कम मोजावी लागली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते ग्राहक न्यायालयात पोहोचलं। ग्राहकाने हे सगळे आरोप जेव्हा न्यायालयात केले तेव्हा वाहन उत्पादक कंपनी आणि संबंधित डीलरनं हे सगळे आरोप फेटाळून लावले। संबंधित गाडीचं मॉडेल हे E20 इंधनाशी सुसंगत आहे असा दावा कंपनीनं केला। इंजिनमधील बिघाड हा इंधनामुळे नसून चालकाचा वापर आणि वेळेवरती देखभाल केला नसल्यामुळे झाला असा दावाही कंपनीकडून करण्यात आला। मात्र ग्राहक आयोगाने कंपनीचा हा बचाव पूर्णपणे फेटाळून लावला। ग्राहकानं अधिकृत वर्कशॉपमध्ये जाऊन वेळोवेळी दुरुस्ती करून घेतल्यानंतरही ग्राहकाच्या गाडीच्या समस्या काही कमी झाल्या नाहीत। म्हणजे कंपनीला समस्येचं योग्य निवारण करता आलेलं नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। इतकंच नव्हे तर वाहन निर्माता कंपनी आणि डीलरनं संयुक्तपणे ग्राहकाला इंजिन दुरुस्तीसाठी आलेला संपूर्ण खर्च तात्काळ परत करण्याचा आदेशही ग्राहक न्यायालयानं आता दिला आहे। त्याचबरोबर ग्राहकाला झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल न्यायालयानं आर्थिक नुकसान भरपाई देखील जाहीर केली आहे। त्याचबरोबर या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ग्राहकाला आलेला न्यायालयीन आणि वकिलांचा खर्च कंपन्यांना भरावा लागेल। जर आयोगानं सांगितलेल्या मुदतीनुसार नुकसान भरपाई ग्राहकाला मिळाली नाही तर त्यावरती जे काही व्याज आहे, थकीत व्याज आहे, त्या रकमेवरचं ते देखील ग्राहकाला कंपन्यांना द्यावं लागेल असंही आयोगानं आपल्या निकालात म्हटलेलं आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणात आयोगानं आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय, ते म्हणजे सध्या देशात बहुतांश पेट्रोल पंपांवरती E20 पेट्रोल हेच प्रामुख्यानं उपलब्ध असणारं एकमेव इंधन बनलंय। सर्वसामान्य ग्राहकांसमोर बाजारात दुसरा कोणताही पर्याय नाही। अशा स्थितीत जिथे अन्य इंधनाचा पर्यायच उपलब्ध नाही तिथं ग्राहकाने E20 पेट्रोल वापरू नये अशी अपेक्षा करणं ही पूर्णपणे चुकीचं आहे असं रायपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगानं म्हटलंय। सध्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून सुरू असलेला वाद, त्यावरून केले जाणारे दावे प्रतिदावे, या सगळ्यामध्ये न्यायालयानं दिलेला हा निर्णय नक्कीच महत्त्वाचा ठरतो। या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।